जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत खरंच महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिव समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी केली आहे का? तर याचं उत्तर मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. खरंच शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केली आहे का? तर चला आपण थोडाही उशीर न होता व्हिडिओला सुरू करूया. चलो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास 300 ते 350 वर्ष आधीचा आहे. त्यांनी खूप मोठं साम्राज्य गाजवलं, स्वराज्य निर्माण केलं, जनतेचं स्वराज्य, कोणत्याही जातीचं कोणत्याही धर्माचं नव्हे तर फक्त आणि फक्त जनतेचं स्वराज्य निर्माण केलं. या पूर्ण महाराष्ट्राचा कारभार या सुंदर रायगडावरनं चालत होता. याच रायगडावर आमचा राजा छत्रपती झाला. असंख्य मावळ्यांनी आपली निष्ठा वाहिली, स्वाभिमान जागला. स्वराज्याच्या निर्मितीसाठी अनेक दान बलिदान दिली आणि त्यांनी घडला एक स्वराज्य आणि रायगड. महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये शिवराय भरून राहिले. इसवी सन 3 एप्रिल 1680 या महाराष्ट्रातून, या भारत देशातूनच नव्हे तर पूर्ण जगभरातून शिवरायांनी अखेरचा निरोप घेतला, अखेरचा श्वास घेतला. याच रायगडावरती शिवरायांनी राज्यही प्रस्थापित केलं आणि याच गडावरती शिवरायांनी स्वतःचा शेवटचा अंत्यविधी इथेच झाला आणि शेवटचा निरोप देखील इथेच घेतला. शिवरायांच्या पार्थिव देहाचे अंतिम संस्कार राजाराम राजा यांनी केले. ज्यावेळी शिवरक्षा जगदीश्वर देवळाच्या तिथे शिवअस्थींचे पूजन केले आले आणि तिकडे पुरण्यात आले. त्या ठिकाणी दगडी चौथळा निर्माण करण्यात आला आणि जो काही दगडी चौथळा आहे तो शंभूराजांनी उभारला होता. त्यावेळेला त्याच काळी पहिलं स्मारक म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलं होतं, जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र होते. छत्रपती शिवरायांच्या समाधीवर माथा टेकवला ना आपण, तर हा जन्म सार्थकी लागला, अशी भावना प्रत्येक शिवभक्तांच्या, शिव मावळ्यांच्या आणि प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये येत असते. लाखो शिवभक्त येऊन शिवाजी महाराजांची समाधीचं दर्शन घेतात आणि शिवजयंती देखील साजरी करतात. आणि ती शिवजयंती का साजरी करतात, कोणामुळे साजरी करतात, ही समाधी कोणामुळे मिळाली, हे पुढे मी सांगणार आहे. व्हिडिओ संपलेला नाही, व्हिडिओला आता सुरू होणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका. त्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला वाटतं की आपला जन्म हा सार्थकी झाला आणि सार्थकी लाभला. एका देवाचं आपण दर्शन घेतलं, ते देव नव्हते पण देवावरनंही कमी नव्हते. ज्या स्थळी परमप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज समाधी त्यांची इथं बांधण्यात आली रायगडावरती, आणि त्यांचं त्या रायगडावरती निधन झालं, निर्वाण झालं, तिथेच समाधी बांधण्यात आली आणि ते समाधीचं स्थान आहे जगदीश्वर या मंदिराच्या समोर. समाधी अष्टपैलू असून चिरेबंदी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय उत्तम प्रकारे राज्य केलं, खूप चांगल्या पद्धतीने राज्य चालवलं. छत्रपती संभाजी राजानंतर राजाराम राजा यांनी राज्य केलं आणि छत्रपती राजाराम राजानंतर पेशव्यांकडे हे राज्य गेलं. परंतु हे पेशवे यांनी खाल्ल्या मिठाला जागले नाही. राजाराम नंतर पेशव्यांचं राज्य आलं, पण पेशव्यांनी त्या समाधीकडे डोकावून सुद्धा बघितले नाही. ज्या पेशव्यांना आताचे हिंदू आणि पूर्वीचे हिंदू डोक्यावर घेऊन नाचत होते ना, त्या पेशव्यांच्या आता इथे तुम्ही पहा, त्यांनी पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे डोकावून सुद्धा बघितलं नाही. ती समाधी तर आहे की नाही आहे. नंतर काही काळानंतर पेशवाई संपली आणि इंग्रज आले भारतात, आणि इंग्रज भारतात आल्यानंतर अशी भयान परिस्थिती निर्माण झाली. इंग्रज आल्यानंतर भारतामध्ये कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम होत नव्हता आणि ते घेण्यास बंदी होती इंग्रजांच्या नियमानुसार. रायगडावरही कोणालाही जाता येत नव्हतं. रायगडच नव्हे तर जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले उभारले त्याच्यावर एंट्री नव्हती. इंग्रजांनी बंदी केली होती सगळ्या गडांवर, कोणाला जायची एंट्री नव्हती. मग त्या ठिकाणी तिथं कोणीच जात नाही, माणूसच जात नाही. मग त्या ठिकाणी असे जंगल निर्माण झाले. तिथे शिवाजी महाराज गेले होते की नव्हते, तिथे राहिले होते की नव्हते, तिथे राज्य निर्माण केलं होतं की नव्हतं, तिथे जन्म झाला होता की नव्हता, हे काहीच कोणालाच ठाऊक नव्हतं. कारण तिथे एवढे घनदाट जंगल उभारले, म्हणजे
वाढली होती, कारण तिथं जाण्यामध्ये माणसाला एंट्रीच नव्हती. इंग्रजांनी सगळ्यांना बंदी नाकारली होती तिकडे जाण्यासाठी गड किल्ल्यांवर. मग बऱ्याच वर्षांचा काळ निघून गेला. सुमारे 100 ते 150 वर्षांचा काळ हा निघून गेला. एवढी भयानक परिस्थिती इंग्रजांनी आणून ठेवलेली. परंतु 1870च्या सुमारास असा एक क्रांती सूर्य उगवला की त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी असा निश्चय केला की मी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधूनच काढणार. त्या रायगडाच्या ठिकाणी जायचंच आणि महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांच्या मित्रासह रायगड या ठिकाणी वाट करत करत जंगलामधून झाडं तोडत शेवटी फायनली त्या रायगडावर पोहोचले. आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लावला. त्या समाधीच्या परिसरातली पूर्ण साफसफाई छत्रपती महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. म्हणून सर्वात प्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांना लाख लाख मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन, की ज्यांनी बहुजन प्रतिपालक, बहुजनांचे कैवारी, स्वराज्य निर्मित छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली. लपून ठेवलेली समाधी जगाच्या समोर महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणली. मित्रांनो, जो ब्राह्मण समाज आहे, मी अजिबात जातीवाद करत नाही, पण जे खरं आहे ना ते मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. महात्मा ज्योतिराव फुले हे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यासाठी रायगडावर जात होते, तेव्हा त्यांना ब्राह्मण समाजांनी, म्हणजे पेशवे संपली होती, पण काही पेशव्यांचे किडे राहिले होते, तर त्या पेशव्यांच्या किड्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना रायगडावर जाण्यासाठी बंदी केली होती, विरोध केला होता. महात्मा ज्योतिराव फुले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर जे फुलं वाहू लागले, ते फुले देखील त्यांनी वाहू दिले नाही आणि फेकून दिले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या हातातले. एवढ्या नीच प्रवृत्तीचे हे ब्राह्मण लोक होते. मित्रांनो, मी सगळ्यांना ब्राह्मणांना शिव्या देत नाही, पण जे जातीवादी होते, पेशव्यांच्या अवलादीचे होते, मी त्यांना बोलतोय. मी कोणताही जातीवाद करत नाही. जो खरा इतिहास आहे तो सांगतोय मी तुमच्या समोर. मग तिथून पुढे महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधली आणि सगळ्यांना माहिती झालं की रायगडावर आपल्या महाराजांची समाधी आहे, तिथे आपण गेलं पाहिजे. आणि तिथे जाण्यासाठी लोकांची सुरुवात झाली. तिथेच दर्शन घेण्यासाठी, तिथे जयंती साजरी करण्यासाठी. आणि जयंती कोणी साजरी केली तेही मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, स्किप नका करू. व्हिडिओ मोठा होत आहे, पण तुम्हाला महत्त्वपूर्ण मी माहिती देत आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. आणि सगळ्या मावळ्यांची, जनतेची त्या रायगडावर धावपळ सुरू झाली महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. आणि तेवढ्यातच महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम शिवजयंती साजरी केली. 2-3 दिवस मोठ्या धडाक्यामध्ये शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पवाडा आहे ना, सगळ्यात पहिला पवाडा, तो पवाडा देखील महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतः लिहिला आणि स्वतः गायला. त्यानंतर अनेक शायरांनी तो पवाडा गायलेला आहे, लिहिलेला आहे, सगळं झालेलं आहे. पण सगळ्यात पहिला पवाडा जो लिहिला असेल ना, तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रथम समाधी शोधून काढली, प्रथम शिवजयंती साजरी केली आणि प्रथम पवाडा देखील गायला आणि लिहिला देखील. आणि त्यानंतर काही ब्रिटिश अधिकारी त्या किल्ल्यांवर पोहोचले रायगडाच्या. मग तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी रेखी केली. आपण ब्रिटिशांना सगळ्यांना शिव्या देऊ शकत नाही. जसं आपण सगळ्या ब्राह्मणाला शिव्या देऊ शकत नाही ना, तसं सगळ्या ब्रिटिशांना शिव्या देऊ शकत नाही. कारण काही ब्रिटिश आणि काही ब्राह्मण देखील चांगले होते. तर आपण पहिलं ब्रिटिशांकडे बघू. तर ते ब्रिटिश रायगडाच्या किल्ल्यावर पोहोचले. तर त्यांनी तिथे पोहोचल्यानंतर त्यांना कळालं की इथं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी होती. तर त्या रायगडाचा पूर्ण देखरेख, पूर्ण जो जंगल होता तो कापण्यात आला आणि त्या रायगडाला सजवण्यात आलं त्या ब्रिटिश अधिकाऱ्याकडून. छत्रपती शिवाजी महाराज यांची त्या ब्रिटिशांनी पुस्तकही देखील वाचली होती. त्यामुळे ते ब्रिटिश देखील प्रेरित देखील झाले होते. 1883 साली मुंबईत छापण्यात आलेल्या जेम्स जॉयस अ बुक ऑफ बॉम्बे यांच्या पान नंबर 33 मध्ये वर्णन केलेलं आहे बघा. हे पुरावे आहेत. आणि त्या काळामध्ये
कोल्हापूर संस्थांनी की त्या समाधीचा जीर्णोद्धार मग ती समाधी नव्याने बांधू आणि तिथं लेण्यात येऊ आणि त्या रायगडावर सजवू की इथं छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे. तिथे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळाही देखील साजरा केला आणि तिथून राज्य देखील चालू केले. आणि त्या रायगड ठिकाणी कोल्हापूर साम्राज्यांनी तिथे इंजिनियर देखील पाठवला होता की बघा तिथे देखरेख करा, काय आहे तिथे बनवायचं आहे, काय नाही बनवायचं एकदा बघून या. पण त्या कोल्हापूर संस्थांना लोकमान्य टिळकांनी विरोध केला. कोणी? लोकमान्य टिळकांनी. मी जो इतिहास आहे तो मांडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो, कृपया ध्यान देऊन ऐका. लोकमान्य टिळकांनी कोल्हापूर संस्थेला विरोध केला, स्वराज्य संस्थेला. लोकमान्य टिळक काय म्हणले माहिती का? की छत्रपती शिवाजी महाराज वारसाचे नसून संपूर्ण भारताचे आहेत, म्हणून लोकवर्गणीतून समाधीचे जीर्णोद्धार झाले पाहिजे असे लोकमान्य टिळक म्हणाले होते. म्हणून लोकमान्य टिळकांनी एक समिती स्थापन केली. त्या समितीचं नाव ठेवलं छत्रपती शिवाजी महाराज रायगड समाज समितीची स्थापना केली. आणि त्यांच्या केसरी वृत्तपत्रातून देखील सांगितलं जवळजवळ 80,000 रुपयाची रक्कम सगळ्यांनी गोळा केली होती. पुण्यातील डेक्कन म्हणून एक बँक होती, त्या बँकेमध्ये ती पैसा जमा करण्यात आला. आणि पुढे टिळक सुद्धा 2-3 वेळा जेलामध्ये गेले आणि ती बँक सुद्धा बुडून गेली. म्हणजे टिळकांनी पुढाकार घेतला होता, परंतु लोकमान्य टिळकांनी शिवस्मारकाचा शिवसमाधीचा जीर्णोद्धार केला नाही. मग तो पैसा गेला कुठे? आता 1920ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि समाधीचं काम हे 26-27च्या दरम्यान झालं. टिळकांच्या 6 किंवा 7 वर्षानंतर ते काम सुरू झालं. लोकमान्य टिळकांचा आणि रायगडच्या शिवसमाधीचा आणि काहीही संबंध नाही लोकमान्य टिळकांशी. तो काही जीर्णोद्धार केला आहे तो इंग्रज सरकारने केला आहे. आणि जो काही पैसा गोळा केला होता लोकमान्य टिळकांनी एक समिती स्थापन करून तो पैसा कुठे गेला, काय गेला, कोणालाच कळालं नाही. आणि जो काही तो समाधी निर्माण करण्यासाठी पैसा लागला, जीर्णोद्धार करण्यासाठी पैसा लागला, तो पैसा इंग्रज सरकारने लावला होता. आता हे राजकारणी तुम्हाला सांगत असतात की टिळकांनी स्मारक बांधलं, यांनी बांधलं, त्यांनी बांधलं, पण नाही. माझ्याकडे पुरावा आहे आणि ते मी तुम्हाला पुराव्यानुसार सांगतोय मित्रांनो. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती टिळकांनी देखील साजरी केली होती असं बरेच जण म्हणतात की पहिली जयंती ही टिळकांनी साजरी केली होती. कारण टिळकांचं नाव समोर काय येतं मित्रांनो माहिती का? कारण टिळक हे जातीने ब्राह्मण होते आणि महात्मा ज्योतिराव फुले हे जातीने माळी होते. माळी म्हणजे खालच्या जातीचे. हे पहिल्या काळातल्या जाती प्रथा आहेत ना, तर त्या काळातल्या महात्मा फुलेंना माळी असल्यामुळे त्यांना दाबण्यात आलं आणि टिळकांना वरती आणण्यात आलं, कारण ते सर्वोत्कृष्ट मोठ्या जातीचे नेते होते. म्हणून त्यांच्या नावाने शिवाजी महाराज यांची जयंती अशी म्हणून साजरी केली जात असे सांगायचे लोक, राजकारणी पक्षातले किंवा अनेक लोक सांगत असत. पण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे महात्मा ज्योतिराव फुले, प्रथम शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांवर पवाडा लिहिणारे देखील महात्मा ज्योतिराव फुलेच होते. हे कोणतेही टिळक नव्हते. त्यावेळी रायगड हा कुलाब्या जिल्ह्यामध्ये येत होता. या कुलाब्या जिल्ह्याचे चीफ इंजिनियर यांच्या इंजिनियर खाली देखरेख होत होती या रायगड किल्ल्याची. आणि रायगडाच्या जीर्णोद्धाराचं काम देखील चालू झालं. बाळकृष्ण मोरेश्वर सोळे उर्फ तात्यासाहेब सोळे यांच्या कंत्राटदाराला रायगडाचं काम देण्यात आलं होतं जीर्णोद्धारासाठी, म्हणजे तो रायगड एकदम स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी. त्यावेळेला 1920 साल बघा उजाळलं जीर्णोद्धारासाठी. त्यावेळेला कोल्हापूर संस्थांनी जीर्णोद्धारासाठी मदत केली होती. स्वराज्य संस्थांनी, कोल्हापूर स्वराज्य संस्थांनी. आणि जे बडोद्याचे राजे होते सयाजीराव गायकवाड यांनी देखील मदत केली होती. दाभाडे सरकार, परत छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर संस्थान म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या हातातच होतं. आणि इंदूरचे कोहळकर यांनी 5,000 मदत केली होती. आणि लोकवर्गणीतून हा सगळा पैसा गोळा झाला आणि
रायगडाच्या जीर्णोद्धारांसाठी तो पैसा लावण्यात आला. मी म्हणत नाही की यामध्ये इंग्रजांचा हात नव्हता. इंग्रजांचा हात होता तयार जीर्णोद्धारांसाठी, पण लोक वर्गणी देखील होत होती त्या रायगडाच्या जीर्णोद्धारासाठी. त्यावेळी समाधीचं काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा तो अष्टपेलू चौथारा होता, म्हणजे जो छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला त्या काळी, त्या चौथारा काढून त्याची खुदाई करण्यात आली आणि तो जवळजवळ तो खड्डा आहे ना 7 फूट खोदण्यात आला. त्या ठिकाणी ते गोवंडे होते खोदणारे, त्या ठिकाणी त्यांना दगडी काचेची एक पेटी सापडली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या इथे, आणि शिवरायांच्या अस्थी त्या ठिकाणी मिळाल्या त्या पेटीमध्ये. आणि तिथं हजर असलेले ब्रिटिश अधिकारी, त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या कोलाब्याच्या अधिकाऱ्याला एक पत्र पाठवलं होतं की ते सगळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुरावा मिळालेला आहे, त्यांच्या अस्थी मिळालेल्या आहेत, त्यांची समाधी आम्ही खोदून काढून त्यांच्या अस्थी, त्यांचा पुरावा आम्ही सगळा काढलेला आहे. आणि जे कंत्राटदार सोळे होते त्यांनी, त्या सोळ्यांनी काय केलं माहिती का, त्यातली थोडीशी अस्थी काढून घेतली आणि आपल्या समाजासाठी, आपल्या लोककल्याणासाठी, लोकांना कळायला पाहिजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, तर त्यासाठी त्यांनी थोडीशा अस्थी त्यातून काढून घेतल्या. आणि महाडचे महादेव वडगे यांनी देखील त्या अस्थी थोड्या काढून घेतल्या. दुर्गमित्र दांडेकर गोणी लेखक यांनी सुद्धा थोड्या अस्थी काढून घेतल्या. एवढंच नाही तर त्या ब्रिटिश सरकारने कोल्हापूर संस्थानच्या राजासाठी त्यांना ती थोडीशी अस्थी पाठवून देण्यात आली होती या ब्रिटिश सरकारकडून. असं पत्र कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी लिहिलेलं आहे. आणि पुढे काही वर्षातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं काम हे पूर्ण झालं. मूळ अष्टकोनी चौथाऱ्यावर त्यांच्या छोट्याशा अष्टकोनी चौथारा बांधण्यात आला. चौथाऱ्यावर चारी बाजूनी कठडे उभा केले, कठडे बसवले. चारी बाजूनी समाधीवर जाण्यासाठी वाटा ठेवण्यात आल्या. चौथाऱ्याच्या मध्यभागी एक अष्टकोनी छत्री उभारली आणि 8ही बाजूनी 8 प्रवेशद्वार देखील उभारले. मधल्या लहान चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज अष्टधातूंची उद्वाकृती प्रतिमावस्था उभारण्यात आली. अष्टकोनी मुद्रा, अष्टप्रधान मंडळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची छत्री ही अष्टकोनी आहे. हा एक सुंदर योगायोग आहे मित्रांनो. म्हणून बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ना, ती पवित्र समाधी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढली. बाकी कोणीही शोधून काढली नाही. याचं श्रेय बाकी कोणालाही देऊ नका. फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिराव फुले, जे स्त्री शिक्षणाचे उद्धारक होते, सती प्रथा महाराष्ट्रामध्ये नाकारणारे प्रथम महापुरुष होते, त्यांनी ही जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. म्हणून त्या क्रांती सूर्याला महात्मा ज्योतिराव फुले यांना आमचा मावळ्यांचा लाख लाख मानाचा मुजरा. जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय बहुजन, जय भारत. चला मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. चला बाय.